ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 परिसरात महादेव सेल्स या दुकानाच्या गोडाऊनला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये गोडाऊनमधील चादरी, टॉवेल आणि कपडे जळून खाक झालेत। अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आले। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आगीचा मोठा भडका उडाला। गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावरील सर्व साहित्य जळून खाक झाले। मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने आजूबाजूच्या दुकानांना झळ पोहोचलेली नाहीये। मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाहीये। अधिक माहिती घेऊयात अमजद खान यांच्याकडनं। अमजद, काय अधिक माहिती? प्रज्ञा, उल्हासनगर 5 नंबर मध्ये महादेव सेल्स ही दुकान आहे। या दुकानाचा गोदामाला अचानक आग लागली। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली होती। गोदाममध्ये काही टॉवेल आणि चादर आणि इतर कपडे होते, त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केला होता। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवळपास 1 तासाचा अथक प्रयासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले। मात्र या गोदामामध्ये जेवढे कपडे होते ते जळून खाक झाले। आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। याचा तपास होता सुरू आहे। मात्र या आगीमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।